Standard 9th Subject Mathematics 2 Chapter number 3 Triangle. या चॅप्टरमधील आपण गेल्या ताशी केला 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगलचा थिअरम होता, तो पाहिलेला होता. मीडियन ऑफ ए ट्रायंगल अँड इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑफ ए हायपोटेन्यूज इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज या मुद्द्यांचा अभ्यास आपण केलेला होता. आज आपण त्यावरती आधारित असणारी काही उदाहरणं प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये पाहणार आहोत. पहिलं उदाहरण जे दिले प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय यूजिंग द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल ABD अँड अँगल ACD. या बी या अँगलचं माप आणि अँगल सी पूर्ण अँगल ACD या अँगलचं माप आपल्याला काढायचं आहे. मग इन्फॉर्मेशन काय दिल्या, इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC हे दिलेलं आहे आणि या साईड्स इक्वल असतील तर याच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 50 डिग्री. सिमिलरली इन ट्रायंगल BDC साइड BD इज इक्वल टू साइड CD गिवन, देअरफॉर अँगल अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे या BDच्या समोरचा अँगल हा Y आणि CDच्या समोरचा अँगल 60 हे इक्वल असतील, म्हणजे देअरफॉर Y इज इक्वल टू 60 डिग्री. आता एक्सची व्हॅल्यू 50, ABDची किंमत काढताना इथलं 50 प्लस 60 110 आणि इथे ACD अँगलचं माप 50 प्लस 60 हे सुद्धा किती येणार आहे, 110 डिग्री येणार आहे, हे लक्षात घ्या. आता सोडूया आपण गणित. इन ट्रायंगल ABC साइड AB इज इक्वल टू साइड AC, याला रिझन येईल गिवन. देअरफॉर अँगल हा ABC इज इक्वल टू अँगल ACB, रिझन येईल अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर अँगलसुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. बट अँगल ABC इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू ACBचं 50 डिग्री हे विचारलेलं आहे, आपण याला ब्रॅकेट टाकूया. सिमिलरली इन ट्रायंगल BDC साइड BD इज इक्वल टू साइड CD हे दिलेलं आहे. BD आणि CD इक्वल दिलेलं आहे, याला रिझन येईल गिवन. इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन अँगल अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर अँगल हा अँगल BCD इज इक्वल टू अँगल हा DBC. रिझन येईल अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. साइड्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट, आणि BCDचं माप जे आहे ते Y आहे, इज इक्वल टू DBCचं माप आहे 60 डिग्री. एक्स आणि वायच्या किमती आपण काढलेल्या आहेत. नाव अँगल ABD या अँगलचं माप आपल्याला काढायचं आहे. मग ABC प्लस हा CBD सम ऑफ अँगल्स. देअरफॉर अँगल ABD इज इक्वल टू ABCचं माप किती आहे, इथं एक्सची व्हॅल्यू काढली 50 डिग्री प्लस CBDचं माप 60 डिग्री, 50 प्लस 60 110 डिग्री. देअरफॉर अँगल ABD इज इक्वल टू 110 डिग्री.
हे एक विचारलेलं आहे, त्याला ब्रॅकेट टाका. त्यानंतर ACD विचारलं आहे. नाव अँगल ACD इज इक्वल टू अँगल ACB अँगल ACB प्लस अँगल BCD. याला रिझन येईल सम ऑफ अँगल्स इज इक्वल टू ACBचं माप किती आहे 50 डिग्री प्लस BCDचं माप, BCDचं माप काढले वायची किंमत आहे 60, हे आलं 110 डिग्री. देअरफॉर अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्री. या पद्धतीनं हे गणित व्यवस्थित समजून आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आपण दुसरं गणित बघूया. एक्झाम्पल नंबर 2. द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इज 15. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ हायपोटेन्यूज. आता एक राईट अँगल ट्रायंगल आपण काढूया. समजा हा ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल काढला. त्यातला लेंथ ऑफ हायपोटेन्यूज असं म्हटलेलं आहे. त्याचा हायपोटेन्यूज आपण AC दाखवूया. A, B आणि C. लेंथ ऑफ हायपोटेन्यूज इज 15 आणि ह्याची मीडियन म्हणजे मध्यगा, हायपोटेन्यूजवरती काढलेली मध्यगा आहे, त्याची लेंथ आपल्याला विचारलेली आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या मीडियनची लेंथ जी आहे ती हायपोटेन्यूजच्या काय असते, हाफ असते. मग आपण सोडूया आता हे गणित. इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC, in triangle ABC, angle ABC equal to 90 degree. Length AC is equal to 15. हे given आहे. Segment BD is median. मीडियन नाही, सारख्या खुणा करा. BD इज मीडियन. देअरफॉर लेंथ ऑफ मीडियन विचारलेलं आहे. लेंथ BD इज इक्वल टू हाफ इंटू ACच्या हाफ इज इक्वल टू लेंथ BD इज इक्वल टू हाफ इंटू 15 आणि 15चे हाफ 7.5. आता पुढचं गणित पहा. इन ट्रायंगल PQR, अँगल Q 90 डिग्री, PQ 12, QR 5 अँड QS इज मीडियन. फिगर काढूया पहिल्यांदा. हा Q 90 डिग्री, PQ is 12 and QR is 5. Find the length of QS किंवा मीडियन QS. QSची लेंथ काढायची आहे, मीडियन आहे. आता या फिगरमध्ये पहिल्यांदा आपल्याला हा हायपोटेन्यूज PR जो आहे तो पहिल्यांदा काढायचा आहे आणि त्याकरता आपल्याला मग पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. इन ट्रायंगल PQR, अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. रिझन इज पायथागोरस थेरम P.G.T. Therefore PR square is equal to 12 square plus 5 square. PR square is equal to
144 plus 25. PR square is equal to 169. Therefore, PR square is equal to PR ची व्हॅल्यू काढायची आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स इज इक्वल टू 13. आता PR ची व्हॅल्यू 13 आली म्हणजे हा हायपोटेन्यूज आहे तो 13 आलेला आहे. देअरफॉर QS इज मीडियन. नाव सेगमेंट QS is median. Median is half of hypotenuse हा थेरम आपण पाहिला आहे. Therefore, length QS is equal to half into PR. Theorem of median. In right angled triangle, काटकोन त्रिकोणामध्ये मीडियनचा हा गुणधर्म आहे. Therefore, length QS is equal to half into PR 13 and 13 चे half length QS is equal to 6.5. Therefore, length of median which is drawn on hypotenuse is 6.5 unit. Example number 4. In figure, point G is the point of concurrence of medians. म्हणजे हा मध्यगेचा मध्य संपात बिंदू आहे या ट्रायंगल PQR मध्ये. If GT is equal to 2.5, find the length of PG. PG ची लेंथ काढायची आहे आणि PT. पहा, the medians of triangle are intersect to each other in the ratio 2:1. म्हणजे हा मोठा भाग असतो तो दुप्पट असतो ह्याच्या आणि हा निमपट असतो. म्हणजे PG ची किंमत काढताना GT ची तुम्हाला दुप्पट करावी लागेल. म्हणून आपण तिथं वाक्य लिहूया. द मीडियन्स ऑफ द ट्रायंगल्स आर इंटरसेक्ट टू ईच अदर इन द रेशो 2:1. इन ट्रायंगल PQR, medians are intersect to each other in the ratio 2:1. 2:1 गुणोत्तरामध्ये या विभागतात. बिकॉज GT is equal to 2.5 given. आता PG विचारले, मोठा भाग विचारला आहे म्हणून नंबर 1 लिहितो. देअरफॉर PG is equal to याच्या दुप्पट 2 into GT. देअरफॉर PG is equal to 2 into 2.5. देअरफॉर PG 25 दोन्ही 50 आणि पॉईंट दिला. देअरफॉर PG is equal to 5. नंबर 2 पहा, यामध्ये आपल्याला PT विचारला आहे. मग PT हा PG अधिक GT किंवा हा लहान भागाची तिप्पट करायची. नाव PT is equal to 3 into GT. Therefore, PT is equal to 3 into 2.5. GT ची व्हॅल्यू किती आहे? 2.5 आहे फिगरमध्ये पहा. Therefore, PT is equal to 25 त्रिक 75 आणि एक पॉईंट दिला मध्ये आहे तो. या पद्धतीनं ही सर्व गणितं 1 ते 4 उदाहरणं तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. धन्यवाद.